आता मी हया आईलाय वरती नजीरच्या घरातलन, हा बघा त्याच्या घरातलन हा पूर आयचा पानी साचलेला हा है नजीर, ठीक है। मट्टी आई है घर में दबे हुए थे, ये और वो यास्मीन हसन की। अच्छा, ये दोनों अंदर दबे हुए थे, मैं यहाँ मट्टी देखने आई थी। वो निकली बाहर और फिर मैं बाहर आई इधर देखने, तो ये एकदम अंदर थे मट्टी में, इतने धसे हुए थे अंदर। तुम्हाला दाखवला जैसा नजीरच्या हातचा तैसाच हा बाजूला आहे ना हसनचा पण घर आहे त्याच्या भावाचा, तर हिनत पण बघा, हा बघा हा सगळा त्याचा तो वस्त्र आहे ना पूरा सुटला आहे आणि आतलं नाहीला आहे, आतलं जाणं पण जरा मला रिस्क वाटते। तर मी तुम्हाला हया दाखवतोय बघा, हा ना आता आपला जो नवीन रस्ता झाला होता हा पाण्याच्या खालती आहे आणि आमच्या गेटच्या आत पाणी आलेलं आहे। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। काय खबर, कैसे हो सगळी बेस हो, उम्मीद करताय सगळी बेसच असाल। वेलकम बॅक, एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे। आज है 6 जुलै 2026 आणि आता वाजले सुबहचे 8। ॲक्च्युली रात्री पाणी भरायला चालू झाला महाडमध्ये, रात्री शूट करता आलं नाही कारण रात्री कालोख होता, तर सुबह जल्दी उठून मी बोललं चला आज आपली जी ऑडियन्स आहे त्यांना दाखवता। आता मी आहे साहिल नगरला, मी जवळजवळ 40 ते 42-43 वर्ष झाली साहिल नगरला म्हणा, पण हया कव्वाच मी खालती डोंगर येताना बघला नव्हता, पण रात्री एक मोठा आवाज झाला आणि त्या आवाजाबरोबर हातनं मंगच्या साईडनी वस्त्र सुटायला सुरू झाला। आता मी बैठला आहे अनवर तिसेकरच्या घरातलं आणि आज हे जे नजारे आहेत ते मी तुमच्या समोर ठेवत आहे। उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल। हा बघा हा पुरा वस्त्रा खालती यायला, हा धोंडा आणि ही माती बघा पुरी, आणि हे अनवरभाई आहेत, आपण अनवरभाईची बात पण करू। आता आतलन तुम्हाला त्या घेऊन दाखवता या। मग ती तुम्हाला जी मी आता माती दाखवली हा टॉयलेट आहे आणि हा टॉयलेट बघा हा भीत ही जी आहे ही पुरी गेले, कारण मंगनं जो येऊन आपटला आहे, हा बघा ह्या बाजूशी तुम्हाला दाखवता, हा वस्त्रा जो मंगना आपटला आहे तो ह्या टॉयलेटवर पडला आहे येऊन, आणि ही जी आहे ही बघा ही अनवरभाईच्या घरची जी आहे ती बॅक साईड आहे। तर गाईज हे आहेत अनवर गोलंदाज, मी चुकून मगाशी तिसेकर बोलला कारण ही तिसेकर फॅमिलीची सगळी घरं आहेत आणि हे त्यांचं जावई लागतात गोलंदाज, बरोबर ना? तर अनवरभाई काय झाला म्हणजे असं की रात्री 9, 9:15, 9:30च्या दरम्यान जेवायचा टाईम होता आणि जेवायला बैठत होत्या, तितक्यातून आवाज आयला, काय आवाज आयला मग ती बघायला गेलो काय माती पडते म्हणजे, तितक्यात तो ढोंड आणि माती दोन्ही सोबत आहे, काय त्यांच्या बाद पाणी इतका फोटला होता काय लाईट नाही, त्यांच्यामुळं आम्ही काय आहे झोपल्यावर नाही जास्त, काय खालती घर आहे अखिल अधिकारी त्यांच्या आया जाऊन त्याने आम्ही रेले। हा बघा हा जो आहे ना ह्या दरवाज्यातनं हा पुरा असा चिखल भर राहिला आहे, हा बघा हा पुरा चिखल यायला, माती पुरी आत शिरली होती आणि ही फ्रंटची साईड आहे अनवरभाईच्या घरची, हा खालती तुम्हाला हायवे दिसेल, हा बघा, आणि हा जो आहे समोरचा वस्त्रा हा पुरा गेलाय खालती, तो खालती जो घर दिसतंय ना तो गटर पुरा चॉक झाल्यामुळं तो पाणी सीधा त्या घरातल्या शिरते खालती ग्राउंड फ्लोअरला, आणि तो ग्राउंड फ्लोअरची घरातनं पाणी बाहेर निघतंय। एमर्जन्सीला ती लोक वरती शिफ्ट झालेत। तर आम्ही रातची गेल्या आणि सुब्याला आल्याच्या बाद मग जो घरात चिखल होता सगळा पाणी बिणी होता तो साफ केल्यावर काय त्या आता जुनदबाईला काय दाखवता आयला नाही, लाईट नाही मग त्यांच्या मुलं, बाकी काय जो काय तो जुनदबाईने शूट केलेला आहे, काय बस। चला अनवरभाई मोप शुक्रिया आमचे बोलल्याबद्दल। तर गाईज मी ना आता वरती यायला आहे थोडासा, आणि हया जो हा घर तुम्हाला दाखवत आहे, हा बघा यास्मीन फटकुरे मगून आहेत, तर त्यांचा हा घर आहे ना रात्री कोसळलेला आहे, हा बघा आपण आता बघा इतक्या हाईटला हा पुरा पाणी भरला आहे सिटीमध्ये, खालती तुम्ही बघाल ही महाड सिटी आहे आणि हा हायवेपासून ही लोक ह्या वरच्या बाजूला राहतात, आणि हा बघा हा पुरा चिखल आहे, हिनातलं पुरा आत पाय जाते, हे बघा ही लोक मग ती आता ती झाडं वगैरे तोडतात कारण हा पूर आहे ना, हा बघा याचा वस्त्र्यातलं हा गेलेला आहे। मुबीन फटकुरे, अच्छा हा काय कवा घटना घडली ही घटना रात्री 9:15-10च्या समोर, 9:15-10च्या सुमाराला झाली। तुम्ही काय होते त्या टाइमात? घर में अंदर थे, हाँ, और ऊपर से पूरी मट्टी आई है, घर में दबे हुए थे, ये और वो यास्मीन हसन की। अच्छा, ये दोनों अंदर दबे हुए थे, मैं यहाँ मट्टी देखने आई थी।
वो निकली बाहर और फिर मैं बाहर आई इधर देखने तो ये एकदम अंदर थे मट्टी में, इतने धसे हुए थे अंदर। तुम्ही निजल्या होत्या? नहीं नाही, नहीं बैठलो तू बैठे आणि थे वो पडलो. अंदर, हां, वो भाल पकड़ रहे थे। भाल धरत होत्या तुम्ही? हलतं आहे ते मुलं असं टेकोला गेलं. आवाज आईला तुमला ऐसा काही? आवाज नाही काय माती सुटली तर आवाज आईला नाही तुमला? समजतच नाही, अचानक मलबूत पडलो वाटलं. ऐसा हो. मग भाल धरल्या होत्या पण तो परला सगळा घर लागला माझ्यावरतीच पडला. ऐसा लागला तुमला? लागलं. तुका राती कोण आईला होता? आए थे सब आए लोग तो आए सब थे आए। पर ये बाहर निकाली मैंने इनको पाँव खींचकर। हाँ। बाद में सब आए फिर मैंने इनको बाहर निकाल कर वहाँ लेकर गई अकेला के इधर। हाँ हाँ, फिर अकेला के इधर रुके थे जहाँ पे वो रात भर हम लोग वहाँ ही रुके अनवर भाई रुके थे वहाँ पे? वहाँ पर रुके थे। हां हां हां. मग आत्ता तुम्ही सुबाला हया आयल्याव हाँ. तुमचा राशन पाणी सगळं तिनातलं सब- आतलन सब- गेलेलं आहे. हर चीज अंदर घुसी है, कुछ भी बाकी नहीं रहा हमारे पास, नहीं कपड़े नहीं खाना नहीं कुछ नहीं कुछ, अच्छा. बर्तन बिर्तन कुछ भी नहीं। अच्छा, आता मी हया आयलाय वरती नजीरच्या घरातलन. हा बघा त्याच्या घरातलन हा पूर आयचा पाणी साचलेला हा आहे नजीर. ठीक आहे, आपण आता आतलन जाऊया आणि बघू. ही बघा ही आईची कंडिशन आहे घराची. तर हा त्याचा किचन आहे आणि ह्या किचनला बघा हा पूर आयचा चिखल झालेला आहे. तुम्हाला पुरं नेऊन दाखवत आहे, सावकाश चाललेला पाहिजे नाही तर पाय सरपटायचा चिखल आहे बघ. हा बघा हा जो आहे ना टॉयलेट बाथरूमचा एरिया आहे. हा बघा ही पुरी याची माती आहे. ही बघा हा पूर ऐसा वसरा आलेला आहे. तुम्हाला दाखवला जसं नजीरच्या हातचा त्याचाच हा बाजूला आहे ना हसनचा पण घर आहे त्याच्या भावाचा. तर हिनत पण बघा हा बघा हा सगळा त्याचा तो वसरा आहे ना पुरा सुटला आहे आणि आतलं नाहीला आहे. आतलं जाणं पण जरा मला रिस्क वाटते, तो आम्ही दरवाज्यातनं शूट करताय. हा बघा हा त्याचा पुरा किचन आहे तो पुरा ह्या साईडला ही पुरी माती आहे बघा. आत जात नाही कारण काही वरनं सुटला बिटला तर उगीच कावला बैठे आणि फांदीत तुटायला नको. तर आम्ही तुम्हाला हातनं बाहेरनंच दाखवता. आणि काही नाही राहिलं. अच्छा तुमचं घर आहे ना? हो माझा मुमताज हसन शेख. मुमताज हसन शेख. अच्छा, किती वाजताची घटना आहे ही? 10 वाजता. तुम्ही काय होत्या? मी त्या मुलींच्या घरात फसलो होतो ना, तो घर माझ्यावर आणि त्यांच्यावर. अच्छा, तुम्ही त्या बैठल्या तो त्याच्या घरातल्या? हा, उभे होते हा, हा. आणि ते पण उभे होते तर तो घर आमच्यावर कोसळला आणि ही सगळी आमची फॅमिली हया बाहेर होती हां, आणि मग ते आम्हाला काढले त्यातनं. ओके. मग आता तुमच्याजवळ खाण्यापिण्याच्या वस्तू सगळ्या गेलेल्या आहे हिनातल्या है ना? सगळं सुटलं. हां, ओके. मग रात्री कोण आला होता? हा मनसूर वगैरे सगळे आई मनसूरभाई आले होते, काय बोलले? बोलले तुझ्याला येते रेस्क्यू टीम पण आली होती ना. अच्छा अच्छा, NDRFची टीम आली होती काय? ओके. ते पण आईली ना, बिजलीची कार होती ना हया, हां 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 कट करून हा. गेली. मग बोलली सुब्याला ये. अच्छा, ओके. आता बघा हा पाणी उतरत चाललेलं आहे. ठीक आहे, मी आता तुम्हाला माझ्या पार्किंगला घेऊन येईल आहे. रात्री आहे ना हा ऐसा गोल पाणी होता पुरा, बिल्डिंगचा ऐसा पुरा गोल होता. फक्त हे दोन्ही पार्किंग जे आहेत ते सेफ होतं, पण ह्या टप्प्यातलं पुरा पाणी होता मंचा. रात्री 3 वाजता हा पाणी उतरायला सुरू झालेला आहे. हा बघा, तर मी तुम्हाला ह्या दाखवतोय बघा. हा ना आत्ता आपला जो नवीन रस्ता झाला होता हा पाण्याच्या खालती आहे आणि आमच्या गेटच्या आत पाणी आलेलं आहे. आणि ही समोर जी आहे ना ही सावित्री रिव्हर आहे. तो त्या गांधारी ग्राउंड आहे ज्या पोरा क्रिकेट खेळतात आणि तो समोर जकात नाका आहे. तर ही कंडिशन आहे आत्ताची सुबाची जी आत्ता मी तुम्हाला शूट करून दाखवत आहे. तर गाईज ही होती आजची अपडेट आणि हिंच्या पुढं पाण्याची काय कंडिशन आहे ती पावसावर डिपेंड आहे. ती पण तुम्हाला मी अपडेट रीलच्या माध्यमातून देत राहीन. उम्मीद करताय आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असती तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू असाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.